नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। निसर्ग वादळाने कोकणातून आपला मोर्चा पुढे वळवलाय, मात्र तरीही रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। समुद्र किनाऱ्यावरही जोरदार वारे वाहत आहेत। निसर्ग चक्रीवादळ उलटून गेल्यानंतरही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस कायम आहे। रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेत आणि झाडांची पडझड झाली। गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। निसर्ग चक्रीवादळ रायगडवर धडकलं तेव्हा आमचे प्रतिनिधी तिथे होते। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी चक्रीवादळ हे स्वतः अनुभवले आणि ते आणि त्यांच्या सोबत असलेले व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर चक्रीवादळामुळे कित्येक तास अडकून पडले होते। पण असं असलं तरी त्यांची कामाप्रतीची कटिबद्धता कमी झाली नाही। स्वतःची काळजी घेत त्यांनी वार्तांकन सुरूच ठेवलं। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यातही त्यांना प्रचंड अडचणी येत होत्या, पण त्यांनी या सगळ्यावर मात केली। निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मनमाड, येवला, लासलगाव, चांदवड, मालेगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसलाय। वादळी वाऱ्यामुळे मनमाडला काही ठिकाणी झाडं कोलमडून पडली, तर विजेचे खांब आणि तारा देखील तुटल्यानं रात्रीपासून संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झालाय। येवल्याच्या अंदरसूल, धामणगाव परिसरात अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्म आणि घरांची पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी झाडं कोलमडून पडलेत। मालमत्तेचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी झाली नाही, त्यामुळे सुटकेचा निश्वास सगळ्यांनी सोडलाय। निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका नाशिकला बसेल। नाशिक इगतपुरीमध्ये अनेक ठिकाणी वादळामुळे झाडं विजेच्या खांबांवर पडलेत आणि अनेक ठिकाणी विजेचे खांबच पडल्यानं संपूर्ण जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झालाय, तर काही ठिकाणी सुरक्षेसाठी वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। वीज सुरू करण्यासाठी आता युद्धपातळीवर काम सुरू आहे। निसर्ग चक्रीवादळाचे पडसाद नाशिक शहरातही दिसतात। गोदावरी नदी जलमय झाली आहे। रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, गांधी तलाव पाण्याखाली गेले, तर दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलंय। मात्र गोदावरी आता प्रदूषित होते, कारण अनेक गटारांमधलं पाणी नदीपात्रात येत आहे। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय, पण तरी सुद्धा अनेक जण नदीपात्राजवळ गर्दी करतायत। बदलापूर शहरामध्ये सकाळपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे छत्री जवळ न बाळगणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। रात्री विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर शहरात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। निसर्ग वादळामुळे बुधवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस लागून राहिला होता, त्यामुळे 30 पेक्षा जास्त झाडं उन्मळून पडली। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानलेत। महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना चक्रीवादळाचा तडाखा बसला। संकट म्हटलं तर मोठं होतं, पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। दुर्दैवानं 2 जीव गेल्यानं दुःख होत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले, असं निवेदनात म्हटलंय। निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबागमध्ये गेला। मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर विजेचा खांब पडला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। जोराच्या वाऱ्यांमुळे वाघमारे यांच्यावर विजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले। त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। पुण्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत। सिंहगड परिसरात हे झाड कोसळत असल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। वादळाच्या या शक्तीपुढे मोठी झाडं सुद्धा अशी उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे चोपडा तालुक्यातल्या चहारडी इथल्या चंपावती नदीला पूर आलाय। चंपावती नदी सातपुडा पर्वताळ भागातून येते, त्यामुळे मान्सूनपूर्व पावसानं नदीला पूर आला आणि गावातल्या लोकांनी समाधान व्यक्त केलंय। चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासामध्ये कोणतीही प्रगती झाली नसल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेनं नोंदवलंय। मान्सूनचा प्रवास हा आजवर खरं तर नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू होता, पण काल अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळानं हवेतली सगळी आर्द्रता शोषून घेतल्यानं मान्सूनच्या प्रवासात तात्पुरता अडथळा निर्माण झालाय। दिवसभरात राज्यात 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली। आता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 74,860 एवढी झाली आहे। यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतले आहेत। 43,492 इतके रुग्ण सध्या मुंबईत आहेत। मुंबईमध्ये आतापर्यंत 1,417 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात 340 रुग्णांची भर पडली, ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे। त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 8,474 वर गेलाय, तर आतापर्यंत 378 रुग्णांचा बळी गेलाय। अजूनही 165 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत। 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत।
अकोल्यातल्या कोरोना रुग्णांचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। दिवसभरात तब्बल 40 नव्या रुग्णांची भर पडली, त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 667 वर गेली। आतापर्यंत 34 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय, तर 478 जण कोरोनामुक्त झाले। नागपूरमध्ये दिवसभरात 30 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे। सध्या नागपूरमध्ये 613 रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 385 जण कोरोनामुक्त झालेत। एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय। कोरोनाबाधितांचा आकडा नवी मुंबईमध्ये 2473 वर गेला आहे, तर दोघांचा मृत्यू झालाय। नवी मुंबईत एकूण 80 जणांचे प्राण कोरोनाने घेतलेत। नेरूळ आणि घुंसोलीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढल्याची नोंद करण्यात आली आहे। आतापर्यंत 1462 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। जळगावमध्ये दिवसभरात नवीन 71 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली। जळगाव शहरात 24, भुसावळमध्ये 8 रुग्ण सापडलेत। ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर आले, त्यामुळे जिल्ह्यात आता 871 रुग्ण झालेले आहेत। जळगाव जिल्ह्यात वेगानं सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग रोखणं आणि मृत्यूदर आटोक्यात आणणं हे दोन उद्देश घेऊन जळगावात आलोय, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले। ते जळगावमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी मृत्यूदर रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत काही ठिकाणी मोठी ऑपरेशन्स करावी लागणार आहेत, असंही ते म्हणाले। अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी एकाच दिवसात 20 नवे रुग्ण आढळून आले। त्यात नगरमध्ये 7 तर अकोले इथे 6 नवे रुग्ण आढळलेत। नगर शहरातले हे 6 माळीवाडा, भवानीनगर, केडगाव, रेल्वे स्टेशन रोड परिसरातले आहेत। शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं महापालिका प्रशासनही सतर्क झाले। एकूण 20 रुग्णांपैकी 12 महिला आहेत। जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 172 झाली आहे। निसर्ग चक्रीवादळानं राज्यात हाहाकार माजवला असताना दुसरीकडे कोरोनाचं संकटही गंभीर होतंय। भिवंडीत दिवसभरात 19 नव्या रुग्णांची भर पडली, त्यामुळे आता भिवंडीमध्ये कोरोनाचे 169 रुग्ण झालेत। आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा हा 14 वर गेलाय। गोव्यातल्या कोरोनाचं संकट आणखी गडद होताना दिसतंय। एकाच दिवसात तब्बल 47 रुग्ण सापडले। तर वास्कोमधल्या मांगूर हिल भागात 41 नवे रुग्ण सापडले, तर इतर ठिकाणी 6 रुग्ण आढळले। त्यामुळे गोव्यातली कोरोनाबाधितांची संख्या आता 126 वर गेली आहे। परिसरातल्या इतर लोकांच्या चाचण्या आता सुरू करण्यात आल्या। सांगली जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण कोरोनाचे आढळून आले। तासगाव आणि आटपाडी तालुक्यातल्या दोघांना कोरोनाची लागण झाली। दिवसभरात 2 रुग्ण आढळून आले, तर 3 जण कोरोनामुक्त झाले। त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 51 झाली आहे। रत्नागिरीत काल दिवसभरात आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 319 वर गेली आहे। तर आतापर्यंत 124 जण कोरोनामुक्त झालेत। सिंधुदुर्गमध्ये 4 नवे कोरोना रुग्ण सापडले, त्यामुळे कोरोनाचा आकडा 90 वर गेला आहे। कोरोनावर लसींचं संशोधन पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत सुरू आहे। लसीच्या चाचणीसाठी संस्थेला 30 माकडांची गरज आहे आणि तसं पत्रही वन विभागाला देण्यात आलंय। वनमंत्री संजय राठोड यांनी तात्काळ नियमांचं पालन करून 30 माकडं देण्याचे निर्देश वन विभागाला दिले। एका गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी 5000 रुपयांची लाच घेताना अमरावती शहर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले। अमरावतीच्या लाच प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। पोलीस वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे। राहुल जाधव हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई वैभव डोईफडे या लाचखोर पोलिसांना अटक करण्यात आली आहे। विजेचा धक्का लागून महापालिका विद्युत विभागातली कर्मचारी जखमी झाल्याची घटना अकोल्यातल्या मातानगर परिसरात घडली आहे। खांबावर काम करत असताना अचानक झटका लागला आणि हा कर्मचारी खाली पडून गंभीर जखमी झाला। सुदैवाने या कर्मचाऱ्याचे प्राण वाचले। पालघरमध्ये कंपनीच्या छतावरून पडल्यानं कामगाराचा मृत्यू झालाय। रिजन्सी इस्पात या कंपनीतली ही दुर्दैवी घटना आहे। या पत्रे दुरुस्तीचे काम सुरू असताना पाय घसरून कामगार खाली पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला। मयूर शेलार असं या मृत कामगाराचं नाव आहे। कंपनी मालकानं कामगाराच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत देण्याची मागणी होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत आज द्विपक्षीय व्हर्च्युअल समिट करणार आहेत। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज पहिल्या आभासी शिखर परिषदेदरम्यान संरक्षण आणि सामरिक संबंधांना चालना देण्याबाबत विचार होऊ शकतो। सकाळी 11 वाजता ही व्हर्च्युअल समिट सुरू होणार आहे। ऑस्ट्रेलियात जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे मॉरिसन जानेवारीत भारतात येऊ शकले नव्हते, तर मे महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे ते येऊ शकले नाही। त्यामुळे अखेर व्हर्च्युअल मीटिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला।
देशभरातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंत सर्वाधिक 8,909 रुग्णांच्या नोंदीसह गेल्या 24 तासात देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2 लाखापेक्षा जास्त झाली आहे। जगातल्या 10 अव्वल कोरोनाबाधित देशांमध्ये आता भारत 7व्या क्रमांकावर पोहोचलाय। कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात अमेरिका ही पहिल्या स्थानावर आहे, तिथे 18 लाखांहूनही अधिक रुग्ण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर 5 लाखांच्या रुग्णांसह ब्राझील आहे, 5,26,000 इतकी रुग्णसंख्या तिथे आहे, तर रशिया 4,14,000 रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे। देशात गेल्या 24 तासांमध्ये 1,37,158 नमुना चाचण्या घेण्यात आल्यात आणि आता सातत्यानं 1 लाखांहूनही अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत। आतापर्यंत 41,03,233 चाचण्या झाल्यात। 480 सरकारी आणि 208 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या होत आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनं दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून 8,000हूनही अधिक रुग्णवाढ होताना दिसते। वातावरणातली आर्द्रता 1% कमी झाली आणि त्यामुळे कोरोना रुग्णांचं प्रमाण 6% वाढणार असल्याची माहिती अभ्यासादरम्यान समोर आली आहे। स्थानिक हवामान आणि कोरोनाचा प्रसार या विषयावर हे संशोधन करण्यात आलंय, त्यात आर्द्रतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरलाय। दिल्लीमध्ये काल एका दिवसात 1,513 कोविड रुग्णांची नोंद झाली, तर 9 जणांचा काल मृत्यू झालाय। एकूण कोविड रुग्णांची संख्या इथे 23,645 इतकी नोंदवण्यात आली। केंद्र सरकारकडून 1 मे पासून सुरू करण्यात आलेल्या श्रमिक विशेष रेल्वे सेवेअंतर्गत आतापर्यंत एकूण 4,040 रेल्वे धावल्यात। या काळात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशकडून 256 रेल्वे आलेल्या आहेत। रद्द करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ट्रेन रद्द करण्यात आलेत, 105, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये 47 ट्रेनचा समावेश आहे। शेतकऱ्यांसाठी मोदींच्या मंत्रिमंडळानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। शेती आणि शेतकऱ्यांना अत्यावश्यक सेवा कायद्यातून सूट देण्यात आली आहे, तर तेलबिया, कडधान्य, अन्नधान्य, कांदा आणि बटाटा अत्यावश्यक कायद्याच्या यादीतून वगळण्यात आलेत। शेतकरी स्वतः शेतमालाचा साठा करू शकणार, तसंच निर्यातही करू शकणार आहे। ग्रामीण भारताला प्रोत्साहन देण्यासाठी एक देश एक बाजारपेठ हा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळानं घेतला। यामुळे कृषी क्षेत्राचा कायापालट होणार असल्याचं सांगण्यात आलं। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। आपण बघतोय महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात। दिल्लीच्या नोएडा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवलेत। या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली। रात्री 10:42 हा भूकंपाचा धक्का बसला, तर त्याआधी 4.6 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता। लडाखच्या गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनचं सैन्य काहीसं मागे हटल्याचं बघायला मिळालं। रिपोर्टनुसार चीनी सैन्यानं 2 किलोमीटर माघार घेतल्याचं दिसून येतंय, तर भारतीय सैन्य 1 किलोमीटर मागे आलंय। गेल्या कित्येक आठवड्यांपासून भारत आणि चीनचं सैन्य या भागामध्ये तळ ठोकून असल्याचं दिसून येतंय। कोरोना व्हायरसवरून सुरू असणारा चीन आणि अमेरिकेतला वाद आता आणखी गडद होताना दिसतोय, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विमानांना आता अमेरिकेत बंदी घातली आहे। येत्या 16 जूनपासून ही बंदी लागू होणार आहे। यानुसार आता चीनचं कोणतंही विमान अमेरिकेच्या हद्दीमध्ये प्रवेश करू शकणार नाही। उत्तराखंडमध्ये असणारी बद्रीनाथ यात्रा ही अनेकांच्या आस्थेचं आणि श्रद्धेचं स्थान, पण कोविडचे अनेक रुग्ण या परिसरात आढळत असल्यानं ही यात्रा 30 जूनपर्यंत स्थगित करावी अशी मागणी केली जाते आणि यासंबंधीचं पत्रही प्रशासनाला लिहिण्यात आलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातली रेल्वे सेवा ठप्प झाली होती, मात्र भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या तिकिटांचे 1,885 कोटी रुपये परत केलेत। 21 मार्च ते 31 मे दरम्यान प्रवाशांनी ऑनलाईन जी तिकीटं खरेदी केली होती त्याचे सगळे पैसे प्रवाशांना परत करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली। कोरोनाच्या संकटात मोदी सरकारनं पुन्हा एकदा वन नेशन वन मार्केटची घोषणा केली आहे। इसेन्शियल कमोडिटी ॲक्टला आता मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे आता वन नेशन वन मार्केटला सुरुवात होईल। सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली। केंद्रशासित प्रदेशांमधल्या काही भागांमध्ये सलून पुन्हा उघडण्यात आले, त्यावेळी सलून व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांची खास काळजी घेतलेली दिसून येते, कारण प्रत्येक ग्राहकाला सेवा पुरवण्याआधी ते त्यांची उपकरणं सॅनिटाईज करून घेतात आणि मगच त्याचा पुन्हा वापर केला जातोय। बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांच्यासह 32 आरोपींची चौकशी सुरू होणार आहे। कोर्टानं सर्व आरोपींना व्यक्तिगतपणे हजर राहायला सांगितलंय। कर्जबुडव्या विजय माल्याला भारतात आणलं जाणार आहे। कुठल्याही क्षणी त्याला घेऊन मुंबईत विमान लँड होण्याची शक्यता आहे। विजय माल्याच्या विरोधात 9,000 कोटींचा घोटाळा केल्याचं प्रकरण आहे। यूके इथल्या कोर्टानं 14 मे रोजी त्याच्या प्रत्यार्पणावर मोहर उमटवली होती।
दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा इथे झालेल्या एन्काउंटरमध्ये सुरक्षा दलांनी फौजी भाई उर्फ अब्दुल रहमानचा खात्मा केलाय। मसूद अझहर आणि त्याच्या जैश-ए मोहम्मदसाठी हा मोठा झटका मानला जातो, कारण अब्दुल रहमान बॉम्ब बनवण्यामध्ये मास्टर होता। एन्काउंटरमध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। आपण बघतोय महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। अत्यंत धक्कादायक घटना काल केरळमध्ये घडली होती। उत्तर केरळमधल्या मल्लपुरम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली। काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके भरलेला अननस खायला दिला होता। अन्नाच्या शोधात भटकत असलेली ही हत्तीण फिरत फिरत जवळच्या गावात आली। तिला काही मुलांनी खायला दिलं। भुकेल्या हत्तीणीनं तो अननस खाल्ला, त्यात फटाके भरले होते। अननस खात असताना त्यातल्या फटाक्यांचा स्फोट झाला, तिचा जबडा तुटला आणि दातही तुटले। तिला इतक्या वेदना होत होत्या की ती एका नदीपात्रात जाऊन उभी राहिली आणि त्या नदीतच तिचा मृत्यू झाला। केरळमधल्या गरोदर हत्तीणीच्या हत्येप्रकरणी आता सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटायला लागल्यात। वन विभागाकडून आता या प्रकरणातल्या दोषींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशा सूचना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। केरळच्या पलक्कड जिल्ह्यात गर्भवती हत्तीणीला निर्दयीपणे मारल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारनं केरळ राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवलाय। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेत। मात्र आता हत्तीणीच्या झालेल्या मृत्यूनंतर या प्रकरणावरून राजकारण सुरू झालंय। भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांनाच या प्रकरणी जाब विचारलाय, तर राहुल गांधींचा हा मतदारसंघ असतानाही ते या प्रकरणात लक्ष का घालत नाहीत असा सवालही त्यांनी विचारलाय। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही या घटनेची दखल घेतली। सोशल मीडियावर त्यांनी या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केलाय। केरळमधला प्रकार ऐकून मला धक्काच बसला। मुक्या जनावरांविरोधात असं कृत्य करणं म्हणजे निरपराध माणसाचा खून केल्यासारखंच आहे, असं रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटलंय। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।